Hello students, in today's topic we are going to learn about the primary sex organ आणि तो प्रायमरी सेक्स ऑर्गन असणार आहे तो म्हणजे टेस्टिस. आता टेस्टिस बद्दल डिटेलमध्ये आपल्याला कन्सिडर करायचं आहे. इन प्रिव्हियस लेक्चर वी टॉक्ड अबाउट द ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम अँड वी हॅव सीन द मेजर पार्ट्स. दॅट मीन्स काय काय आपण त्यांचे कन्सिडर केले होते. फर्स्ट सांगितला प्रायमरी सेक्स ऑर्गन, ॲक्सेसरी डक्ट, देन कन्सिडर केल्या ग्लँड्स आणि लास्ट पार्ट पाहिला होता एक्सटर्नल जेनेटलिया. ह्याच्यामधला प्रायमरी सेक्स ऑर्गन ह्या टॉपिकपासून आपण आता स्टार्ट करतोय. सो टुडेज टॉपिक इज प्रायमरी सेक्स ऑर्गन. This primary sex organ in male is testis. कोण आहे तो? टेस्टिस. सो आपण थोडंसं आता टेस्टिसबद्दल बोलणार आहोत. आता पहिल्यांदा आपण मुद्दाम ही जी काही ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम आहे हिला अशीच ठेवलेली आहेत. ह्याच्यामध्ये टेस्टिसचा पार्ट कोणता आहे जो लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला समजला आहे. हा जो काही इथे ओव्हल शेपमध्ये पार्ट दिसतोय किंवा ऑर्गन दिसतोय हा म्हणजेच काय आहे? टेस्टिस. मग आता इथे पाहिले तर यांचे नंबर दॅट मीन्स दे आर ट्रू इन नंबर. म्हणजेच काय कन्सिडर करतो की हे नेहमी कसे असतात? पेअर असतात. सो टेस्टिस कशा आहेत? दे आर ऑलवेज इन पेअर. साईजनुसार जर कन्सिडर केलं तर साईज मात्र कशी आहे? स्मॉल आहेत. शेपबद्दल जर बोलायचं असेल तर ह्यांचा शेप हा कसा दिसतोय आपल्याला? एग लाईक शेप दिसतोय आणि म्हणून टेस्टिस आर ओव्हल इन शेप. ओव्हल शेपच्या आहेत. आता बोलणार आहोत आपण ह्यांच्या डायमेन्शन्सबद्दल. ह्यांच्या जर डायमेन्शन्स कन्सिडर केल्या, आता मी फक्त टेस्टिसला इथे एक मोठा पार्ट आपण ह्या टेस्टिसचा कन्सिडर करतो जेणेकरून आपल्याला डायमेन्शन समजायला मदत होतील. जर मी याच्या ह्या लेंथबद्दल बोलले तर हे नियर अबाउट 4 to 5 सेंटीमीटर असतात. जर त्यांच्या विड्थबद्दल बोलले तर ही विड्थ 2 to 3 सेंटीमीटर अशा फॉर्ममध्ये असते. आणि जर मला त्यांच्या थिकनेसबद्दल बोलायचं असेल तर थिकनेससुद्धा ही नियर अबाउट 3 सेंटीमीटरची असते. आता थिकनेस प्रॉपर दिसत नाही आहे आपल्याला, पण आपण ह्यांचे डायमेन्शन्स असे पाहणार आहोत. सो डायमेन्शन्स काय सांगतायत आपल्याला? डायमेन्शन्स काय सांगतायत? लेंथला कसे आहेत ते? 4 to 5 सेंटीमीटर. त्याच्यानंतर विड्थ कशी आहे? विड्थ इज 2 to 3 सेंटीमीटर. आणि जो थिकनेस आहे तो असणार आहे 3 सेंटीमीटर. आता हे पाहतोय आपण टेस्टिसचं बेसिक स्ट्रक्चर. आता आपण आजच्या टॉपिकमध्ये कन्सिडर करणार आहोत लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ अ टेस्टिस. टेस्टिसचा लॉन्जिट्युडनल सेक्शन घेतल्यानंतर ते कसे दिसत आहेत. बिफोर दॅट आपण ह्यांच्या पोझिशनबद्दल बोलूयात. आता ह्युमन मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम इट इज प्रेझेंट इन पेल्विक रिजन. कुठे प्रेझेंट असतात? पेल्विक रिजनमध्ये. बट वेन वी टॉक अबाउट द टेस्टिस आर प्रेझेंट आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. सो इट इज नोन ॲज एक्स्ट्रा ॲब्डोमिनल ऑर्गन और कॅव्हिटी. कसे प्रेझेंट आहेत हे? एक्स्ट्रा ॲब्डोमिनल कॅव्हिटी म्हणजेच ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर प्रेझेंट आहेत. ओके. आता हे ॲब्डोमिनल कॅव्हिटीच्या बाहेर प्रेझेंट आहेत हे समजलं, पण एक्झॅक्ट कुठे प्रेझेंट आहेत? दे आर प्रेझेंट इन अ पाउच लाईक रिजन और वी कॅन से द स्किनी सॅक लाईक स्ट्रक्चर अँड दॅट सॅक लाईक स्ट्रक्चर इज नोन ॲज स्क्रॉटम. काय म्हणणार आहोत? स्क्रॉटम, किंवा याला म्हटलं जातं स्क्रॉटल सॅक. हे समजतायत? आता आपण यांना इथे दाखवायचा प्रयत्न करूयात. इथे हा जो काही पार्ट दाखवला आहे आपण, हा जो काही थोडासा पाऊच लाईक किंवा सॅकसारखा स्ट्रक्चर करतोय, ह्यांच्यामध्ये कोण आहेत? ह्या टेस्टिस आहेत. म्हणजे टेस्टिसची पोझिशन कुठे आहेत? एक्स्ट्रा ॲब्डोमिनल, आउटसाइड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी. दुसरा सांगितला आहे ज्या सॅकमध्ये प्रेझेंट आहेत त्या सॅकला किंवा पाऊचला नाव काय दिले आपण? त्या पाऊचला नाव दिलं आहे स्क्रॉटम और स्क्रॉटल सॅक. आता ही जी काही स्क्रॉटल सॅक असते इज गेट फिल्ड विथ द टिश्यू फ्लुइड अँड दिस टिश्यू फ्लुइड इज नोन ॲज कोण? ही जी सॅक आहे ती. सो ज्या टिश्यू फ्लुइडने फिल्ड आहे त्या फ्लुइडला कन्सिडर करूयात, ह्याला म्हटलं जातं हायड्रोसेल.
सेल. बघा आपण लक्ष देतोय. आता ह्या टॉपिकमध्ये सर्व टॉपिक इझी. ह्याच्यामध्ये त्यांची नावं, कॅव्हिटी असेल, फ्लुइड असेल, रिजन असेल, पार्ट्स असतील, ग्लँड्स असतील, ह्यांना कन्सिडर करणं जास्त इम्पॉर्टंट आहे आणि आपला प्राईम फोकस तिथे असणार आहे. एक नवीन काय कळालं आपल्याला, टेस्टिस ज्या काही पाऊचमध्ये सॅक लाईक रिजनमध्ये आहे त्याला आपण म्हटलं होतं स्क्रॉटम. फार महत्त्वाचं नाव आहेत, MCQs विचारले जातात. आता बऱ्याचशा बेबीज जे मेल बेबीज आहेत दे आर बॉर्न विथ द स्क्रॉटल फ्लुइड. मग त्यांच्यामध्ये हे जे फ्लुइड आहे त्या फ्लुइडला काय म्हणणार आपण, हायड्रोसेल. आता अजून एक इंटरेस्टिंग थिंग अशी आहे, इन द फिटल डेव्हलपमेंट 7 मंथचा जो फिटस असतो तो म्हणजे काय, मदरच्या वूममध्ये जेव्हा फिटसची डेव्हलपमेंट होत असते 7 मंथ असताना जर तो मेल बेबी असेल किंवा मेल फिटस असेल 7th मंथ नंतर तोपर्यंत काय होत असतं, त्यांच्या बॉडीमध्ये टेस्टिसची डेव्हलपमेंट ही ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्येच होत असते. मी सांगते ते फार महत्त्वाचं आहे कारण याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. फिटस म्हणजेच काय, मदरच्या वूममध्ये असणारा डेव्हलपिंग एम्ब्रिओ, पण त्याला म्हणणार आहोत आपण फिटस. हा फिटस किती मंथचा आहे, एक नियर अबाउट 7th मंथचा आहे. म्हणजे अर्ली जी फिटसची डेव्हलपमेंट आहे त्यामध्ये टेस्टिस फर्स्टली कुठे डेव्हलप होत आहेत, ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये. अँड लेटर ऑन दिस टेस्टिस आर गेट डिसेंड इन टू द स्क्रॉटम. हे लक्षात येते काय सांगितलं आपण, की हे जे काही आहे टेस्टिस ह्या पहिल्यांदा कुठे असतात, हे केव्हा, जेव्हा फिटल डेव्हलपमेंट असते तेव्हा. त्याच्यामुळे याच्यावरती कायम व्यवस्थित लक्ष देत आहे. हे ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये आहेत आणि मग मात्र ते फर्दर डिसेंड म्हणजे खाली येणे, ॲब्डोमिनल कॅव्हिटीपासून ते डिसेंड होतात आणि कुठे जाऊन पोचतात, ते सॅक लाईक स्ट्रक्चरमध्ये किंवा त्या पाऊचमध्ये. आणि म्हणून ह्यांना एक स्पेसिफिक कॅनल थ्रू तिथे आणलं जातं. कॅनल फार महत्त्वाची आहे, इनग्वेनल कॅनल. विशेष लक्ष देता याच्यावरती कारण याच्यावरती क्वेश्चन विचारला जातो. इनग्वायनल कॅनल अशा फॉर्ममध्ये कन्सिडर केलं जातो. एक टर्म आहे याच्याशी रिलेटेड. जर इन केस ह्या ज्या टेस्टीज आहेत ॲब्डोमिनल कॅव्हिटीपासून जर त्या स्क्रॉटममध्ये आल्याच नाहीत तर अशी कंडिशनला म्हणणार आहोत क्रिप्टोक्रायडिझम. काय म्हणणार, क्रिप्टोक्रायडिझम. ॲब्डोमिनल कॅव्हिटीपासून टेस्टिस डिसेंड झाल्या, स्क्रॉटममध्ये आल्या, कुणाच्या थ्रू, एका कॅनल थ्रू. आणि कॅनलला कन्सिडर करतोय, फार महत्त्वाची कॅनल आहे. कॅनल आहे इनग्वायनल कॅनल. इनग्वायनल कॅनल थ्रू ते जाऊन पोचले स्क्रॉटमपर्यंत. पण काही केसेस अशाही असतात की त्यांच्यामध्ये मात्र टेस्टिस आर गेट फेल टू डिसेंड इन टू द स्क्रॉटम अँड दिस कंडिशन इज नोन ॲज क्रिप्टोक्रायडिझम. मग आता विचार करा, जर टेस्टिस ह्या एक्स्ट्रा ॲब्डोमिनल कॅव्हिटीमध्ये जर आल्या नसतील, कारण आपल्याला पुढे पाहायचं आहे की टेस्टिसचं लोकेशन हे आउटसाईड द ॲब्डोमिनल कॅव्हिटी का दिलं आहे, कारण बॉडीच्या बाहेर जेव्हा ते प्रेझेंट असेल दॅट मीन्स बॉडीचं टेम्परेचर अँड आउटसाईड द बॉडी टेम्परेचर दे आर शोईंग द व्हेरिएबल टेम्परेचर. मग बाहेरचं जे टेम्परेचर असतं ते स्लाइटली 2 डिग्री सेंटीग्रेडपेक्षा लोअर असतं अँड दिस टेम्परेचर इज ॲक्च्युली, हे कसे आहेत, हे प्रमोट करतात फॉर द स्पर्मॅटोजेनेसिस. म्हणजेच ज्यांच्यामध्ये ही कंडिशन दिसते दिस मेल्स आर नॉट फर्टाईल, दे आर स्टराईल इन नेचर. आणि हे स्टराईल आणि हे फर्टाईल आपण अँथरच्या बाबतीत सुद्धा स्टडी केले होते. त्याच्यामुळे ही कंडिशन लक्षात ठेवतायत. याच्यावरती क्वेश्चन येतो क्रिप्टोक्रायडिझम. क्रिप्टोक्रायडिझम ही कंडिशन. कॅनल कोणती आहे, इनग्वायनल कॅनल. सॅक कोणती आहे की ज्याच्यामध्ये टेस्टिस प्रेझेंट आहेत, स्क्रॉटम. जे फ्लुइड आहे, टिश्यू फ्लुइड आहे, त्या कॅव्हिटीला फिल केलं आहे, त्या फ्लुइडचं नाव काय आहे, हायड्रोसिल. एक 3 ते 4 पॉईंट आपल्याला महत्त्वाचे लक्षात आलेत आणि ह्याला लक्षात ठेवायचं आहे, लर्न करायचं आहे. ज्या सॅकमध्ये प्रेझेंट आहेत नाव दिलं स्क्रॉटम. ही नावं वारंवार पुढच्या लेक्चरमध्ये कंटिन्युअस वापरणार आहोत आपण. ज्या फ्लुइडने फिल झालेत, हायड्रोसिल. देन ज्या कॅनल थ्रू ते ॲब्डोमिनल कॅव्हिटीपासून डिसेंड होऊन म्हणजे खाली येऊन कुठे जाऊन पोचले, स्क्रॉटममध्ये जाऊन पोचलेत. कॅनलचं नाव इनग्वायनल कॅनल. आणि अशी कंडिशन, ज्या कंडिशनमध्ये मेल बेबीमध्ये फर्दर
7 मंथच्या पुढच्या डेव्हलपमेंटमध्ये जर त्या टेस्टिस खाली स्क्रॉटमपर्यंत जाऊन पोचल्या नाही, दॅट मीन्स दे आर स्टराईल इन नेचर, आणि अशा कंडिशनला म्हणणार आहोत क्रिप्टोक्रायजिझम. आता आपण काय करूयात, हा जो काही टेस्टीज आहे, आता हा टेस्टीज असा आपण उभा ठेवला आहे, ह्याचा जर मी सपोज असा व्हर्टिकल सेक्शन घेतला तर आपण त्याला म्हणणार आहोत लॉन्जिट्युडनल सेक्शन. मग हा एक LS कन्सिडर करूयात. LS म्हणजे असा उभा. आता सपोज मी हे चॉक कन्सिडर करते आणि याला जर असा व्हर्टिकल सेक्शन दाखवला तर त्याची लेंथ जी आहे ती अशीच राहणार आहे, फक्त आपल्याला त्यांचे इंटरनल स्ट्रक्चरचा स्टडी करायला हेल्प होईल. आता आपण काय करतोय, आपण काय केलं की हा जो चॉक होता ना त्याचा असा व्हर्टिकल सेक्शन घेतला, मी असा घेतला तर ट्रान्सवर्स, तो पुढे कन्सिडर करणार आहोत. आता सध्या फक्त काय कन्सिडर करतोय आपण, व्हर्टिकल सेक्शन. सो लेट स्टार्ट विथ द लॉन्जिट्युडनल सेक्शन ऑफ टेस्टिस. LS म्हटलं जातं त्याला. आता मुद्दाम ह्युमन रिप्रोडक्टिव्ह म्हणजे मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीमची डायग्राम समोर ठेवली. टेस्टिसला थोड्या वेळापूर्वी आपण इथे कन्सिडर केलं होतं, त्याचं सेक्शन कसं घेतो आपण, असा लॉन्जिट्युडनल. जेव्हा लॉन्जिट्युडनल सेक्शन घेऊ तेव्हा आतमध्ये आपल्याला कोणते कोणते डिफरंट लेअर दिसतात आणि त्या लेअरला समजून घ्यायचं आहे. अगेन व्हेरी 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 इम्पॉर्टंट टॉपिक आहेत, मॅक्सिमम क्वेश्चन विचारले जातात. आता आपण हे काय दाखवायचा प्रयत्न करतोय, जी आपली टेस्टीज आहे आपण तिलाच कन्सिडर करतोय. ठीक आहे, ही टेस्टीज होती, तिचा सेक्शन घेतलाय वरून. हा वरचा जो पार्ट असतो ना याला कन्सिडर केलं जातं स्पर्मॅटिक कॉर्ड. स्पर्मॅटिक कॉर्ड एक अशी कॉर्ड फॉर्ममध्ये. त्याच्यानंतर खाली इथे, आता इथे तुम्हाला याच्यावरून एक अंदाज येईल, पिंक कलर आहे, ब्ल्यू कलर आहेत, म्हणजेच हे काय आहेत, हे आहेत ब्लड वेसल्स अँड नर्व्स, हेही आहेत. राईट. आता त्याच्या आतमधल्या स्ट्रक्चरकडे जाऊयात. हा जो पार्ट आहे तो म्हणजे टेस्टिसचा उभा सेक्शन घेतल्यानंतर ह्या वरच्या रिजनमध्ये आपल्याला अशी स्पर्मॅटिक कॉर्ड दिसते. तिथे खूप सारं नेटवर्क दिसतं आपल्याला, कॅपिलरीज असतील, ब्लड वेसल्स असतील, नर्व्स असतील, एकामध्ये एक इंटँगल्ड फॉर्ममध्ये आहे. हा संपूर्ण पार्ट आपण इथे कन्सिडर केला. आता जाऊयात आपण टेस्टिसला कन्सिडर करायला. टेस्टिस आर एक्सटर्नली लाइंड बाय द फायब्रस लेयर अँड दॅट फायब्रस लेयर इज नोन ॲज. आता आपण काय करूयात, हा जो फायब्रस लेयर आहे ना त्याला मी दाखवायचा प्रयत्न करते. हा जो फायब्रस लेयर आहे याला नाव देते मी ट्युनिका अल्ब्युजिया. ठीक आहे, अल्ब्युजिया, ट्युनिका अल्ब्युजिया. एक्सटर्नली म्हणजे आउटसाइड द ट्युनिका अल्ब्युजिया अगेन देर इज अ फॅट लेयर अँड दॅट फॅटी लेयर इज नोन ॲज. मी आता हा बाहेरचा जो आहे त्यालाच आपण जो म्हणजे याच्याही बाहेरचा जो लेयर आहे त्याला म्हणणार आहोत ट्युनिका वजायनालिस. हे लेयर कुणाचं पाहतोय आपण, टेस्टिसचे. टेस्टिसच्या पहिल्या लेअरबद्दल बोलले पण हा ॲक्च्युली मिडल लेयर आहे. हा जो आहे हा मेन फायब्रस लेयर आहे. ॲक्च्युली याला फायब्रस कॅप्सूल असं म्हटलं जातं. कोण येतो, ट्युनिका अल्ब्युजिया. याच्या एक्सटर्नली अजून एक लेयर दिसला आणि हा फॅट लेयर आहे, म्हणजे हा सर्वात स्ट्रॉंग, म्हणजे हा झाला ट्युनिका वजायनालिस. अँड इनर लेयर ऑफ दॅट ट्युनिका अल्ब्युजिया इट इज नोन ॲज, ह्याच्या आतमध्ये जो एक दिसणार आहे तो त्याला म्हणणार आहोत आपण ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. मी टेस्टिसचे 3 वेगवेगळे लेयर सांगितले. जेव्हा यांचा सेक्शन घेतल्यानंतर असं दिसून आलं की टेस्टिसचा एक एक्सटर्नल लेयर दिसला. मेजर जो लेयर तो कॅप्सूलचा असतो त्याला म्हटलं तर ट्युनिका अल्ब्युजिया. त्याच्या एक्सटर्नली एक आहे म्हणजे सर्वात बाहेरचा ट्युनिका वजायनालिस. आणि ट्युनिका अल्ब्युजियाचा इनर मोस्ट एक थीन मेम्ब्रेन व्हॅस्क्युलर नेचर असतो किंवा मेम्ब्रेन असतो, लेयर असतो, त्याला म्हणतात ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. इथपर्यंत समजते. आता परत एकदा जाणार आपण अल्ब्युजियाकडे. दिस ट्युनिका अल्ब्युजिया ह्या काय करतात, स्वतःच इनर फोल्ड होतात आणि इनर फोल्ड झाल्यामुळे ते सर्टन काही लोब्यूल फॉर्म करतात. आपण त्या लोब्यूलला कन्सिडर करूयात. आता हे जे काही लोब्यूल असतील ते आपल्याला काहीसे अशा फॉर्ममध्ये दिसतील. आता हे तुम्हाला थोडंसं समजण्यासाठी आपण ह्याला काय करतोय, एक रफ कन्सिडर करतोय. हा जो रिजन आहे तो कोणता आहे, अल्ब्युजियाचा आहे. ते
इन्वर्ट सर्टन फोल्ड शो करतात आणि ह्या फोल्डमुळे फॉर्म काय होतात तर ते फॉर्म करतात लोब्यूल. फॉर्म काय केले त्यांनी? लोब्यूल्स. ईच लोब्यूल, एका टेस्टीजमध्ये असे किती आपल्याला सापडणार आहेत? हे नियर अबाउट 200 to 300 लोब्यूल्स प्रेझेंट असलेले दिसणार आहेत आपल्याला. किती दिसत आहेत आपल्याला? 200 to 300 लोब्यूल्स एका टेस्टीजमध्ये. ईच लोब्यूल इज फर्दर कन्सिस्ट ऑफ 1 to 4. हे जे काही कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल इथे दाखवल्या जातात, दिस कॉन्व्होलेटेड ट्यूब्यूल्स आर नथिंग बट दी सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स. हे थोडेसे कसे आहेत? कॉन्व्होलेटेड फॉर्ममध्ये आहेत, म्हणून हे कसे दिसणार आहेत आपल्याला? कॉइल्ड फॉर्ममध्ये. एक जर गोष्टीला तुम्ही ऑब्झर्व केला असेल तर नेहमी जेव्हा केव्हा कॉइल्ड स्ट्रक्चर येतं त्याच्यामागे फंक्शन काय असेल? जर स्ट्रेट ठेवली ती ट्यूब तर जास्त जागा ऑक्युपाय करते, ॲकोमोडेशन त्याचं वाढतं. कॉम्पॅक्ट स्पेसमध्ये मॅक्सिमम लेंथ जर आपल्याला फिक्स करायची असेल तर ती नेहमी कशा फॉर्ममध्ये येते? कॉन्व्होलेटेड फॉर्ममध्ये, म्हणजे ट्यूब्यूल फॉर्ममध्ये. सो हे सर्व ह्यांना आपण कन्सिडर करणार आहोत. हे आहेत सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आणि ह्या एका लोब्यूलमध्ये दे आर 1 to 4 सेमिनिफेरस ट्यूब्यूल. मग पुढे जाऊन ह्या स्ट्रेट होतात. ह्या काय होत आहेत? स्ट्रेट होत आहेत. आणि ह्या स्ट्रेट जिथे कुठे होत आहेत त्यांना म्हटलं जातं वास एफरन्स. ॲक्सेसरी डक्टमधला वास एफरन्स आठवला? सो ह्याला काय नाव देतो आपण? वास एफरन्स, राईट. आता मग ह्या बाजूला काय आहे? हा टेस्टिसचा पार्ट पाहतोय. बाजूला हा जो रिजन होता ह्याला नाव दिलं होतं आपण, कुठे गेला हा? इपिडिडायमिस, राईट. म्हणजे हा पार्ट कोणता आहे? इपिडिडायमिसचा. सो आपण इथे ह्यालाही कन्सिडर करूयात. ठीक आहे. आता इथे जर तुम्ही ऑब्झर्व केलं तर इथे खूप सारे हे जे काही सेमिनिफेरस ट्यूब्यूल्स आहेत दे ऑल आर गेट ओपन इनटू इथे. They are open into the network of tubules and this network of tubule it is known as retitestes. मग तिथून ते कुठे चालले? ते सगळे जाऊन ओपन होतात इपिडिडायमिसच्या हेडकडे. म्हणजे हा जो ह्या बाजूचा पार्ट आहे याला आपण नेमिंग करूयात. हा झाला आपला इपिडिडायमिस. स्ट्रक्चर काय आहे हे आपलं? LS ऑफ टेस्टिस. आणि आपल्याला हे टेस्टिसचं लॉन्जिट्युडनल सेक्शन परत एकदा समजून घ्यायचं आहे. खूप 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 इम्पॉर्टंट डायग्राम आहे. मॅक्सिमम क्वेश्चन जर तुम्हाला प्रॉपर अंडरस्टँडिंग झाल्या, डायग्राम जर तुम्हाला बाय हार्ट लर्न झाल्या तर तुम्हाला याच्यावरचे क्वेश्चन्स कधीच फेल जात नाही. आपण जो आत्ता ह्या टॉपिकमध्ये बोलतोय टॉपिक आहे आपला प्रायमरी सेक्स ऑर्गन, म्हणजेच कोण आहेत? टेस्टिस. सो स्ट्रक्चरली तर पाहिलं आपण की स्ट्रक्चर कसं आहे, काय आहे, बोललो. 4 इम्पॉर्टंट नावं लक्षात ठेवलीत आणि ही लक्षातच ठेवतोय. ज्या पाऊचमध्ये प्रेझेंट होते टेस्टिस, स्क्रॉटम और स्क्रॉटल सॅक. त्याच्यामध्ये असणारं जे टिश्यू फ्लुइड आहे त्याचं नाव हायड्रोसेल. ज्या कॅनल थ्रू ते जाऊन त्या पाऊचमध्ये पोहोचतात इनग्वायनल कॅनल. आणि जर असं झालं नाही तर ती कंडिशन त्याला म्हणणार आहोत क्रिप्टोक्रायटिझम. 4 नवीन नावं गेली. आता जर ह्या टेस्टीजला असा व्हर्टिकल सेक्शन दिला तर टेस्टीजला 3 कव्हरिंग सापडले आणि आपण ह्या 3 कव्हरिंगवरती आता पहिला आपला प्राईम फोकस ठेवणार. पहिला जो आहे त्याला नाव दिलं होतं ट्युनिका अल्ब्युजिया. ह्याच्या एक्सटर्नल कोण आहे? ट्युनिका वजायनालिस. आणि यांच्या इंटरनल म्हणजे आतमध्ये हा पिंकचाच पार्ट आहे पण त्याच्या आतमध्ये अजून एक थिन लेअर अशा फॉर्ममध्ये. सो आपण अजून एक इनर पार्ट ह्याचा कन्सिडर करूयात. हा असणार आहे ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. 3 लेअर. टेस्टिस 3 वेगवेगळ्या लेअरने कवर झालेली आहे किंवा आउटर लाईन त्यांची अशा पद्धतीने दिसते. सर्वात बाहेरचा असेल ट्युनिका वजायनालिस. मधला मेन जो आहे ज्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे ट्युनिका अल्ब्युजिया, व्हाईटिश कलरचा असतो हा. आणि थर्ड वन जो कन्सिडर करणार आहोत आपण तर हा जो आपला थर्ड वन आहे तो म्हणजे झाला ट्युनिका व्हॅस्क्युलोसा. 3 नवीन नावं ॲड झाली. ही 4 नावं आणि ही 3 नवीन नावं ॲड झाली. आता पुढे जाऊयात. ट्युनिका अल्ब्युजिया जो आहे तो स्वतःहून फोल्ड झाला. फोल्ड झाल्यानंतर असे कप्पे दिसतात, हे म्हणजे झाले लोब्यूल. डिफरंट कंपार्टमेंट्स म्हणजे झाले लोब्यूल. आपण परत पुढे याला कन्सिडर करणार आहोत.
हे जे काही लोब्युल्स आहेत, एका टेस्टिसमध्ये किती आहेत? 200, कुठे गेले आपले? 200 to 300 लोब्युल्स आर देअर पर टेस्टिस. एका टेस्टिसमध्ये 200 to 300. एका लोब्युलमध्ये, ह्या एका कंपार्टमेंटमध्ये, आता मी हा थोडासा येलो कलरने दाखवते, हा एवढा जो कंपार्टमेंट आहे याच्यामध्ये आपल्याला सेमिनिफेरस ट्युबल दिसतात. 1 असतील, 2 असतील, 3 असतील, 4 असतील, 1 to 4च्या रेंजमध्ये असतात. सो आतमध्ये हे जे काही ट्युब्युलर स्ट्रक्चर आहे, कॉन्व्होल्युटेड स्ट्रक्चर आहे, हे म्हणजे काय आहे? सेमिनिफेरस ट्युबल. 3 लेअर, 1 2 3 टेस्टिसचे 3 लेअर. अल्बिजियाने फोल्ड झाले आतमध्ये, लोब्युल तयार केले. एका टेस्टिसमध्ये 200 to 300 लोब्युल, एका लोब्युलमध्ये 1 to 4 सेमिनिफेरस ट्युब्युल. मग ह्या बाहेर निघताना ह्यांनी काय केलेत? हे थोडेसे स्ट्रेट होत जातात. हे जे काही आहे सेमिनिफेरस ट्युब्युल, अगोदर आतमध्ये कसे हे कॉन्व्होल्युटेड, मग कसे झालेत ते स्ट्रेट. आणि हे जे काही स्ट्रेट होतात त्यांना आपण म्हणणार आहोत वासा एफरन्स. स्ट्रेट होऊन ते कुठे जाऊन पोहोचलेत? दे आर गेट ओपन इन टू द ट्युब्युलर नेटवर्क. ट्युब्युलर नेटवर्क आहे याचं एक नाव लक्षात ठेवतात आणि ते आहे रेटेटेस्टिस. रेटेटेस्टिसपासून आता ते कुठे चाललेत? इपिडिडायमसकडे चाललेत. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या इपिडिडायमसचे सुद्धा 3 वेगवेगळे पार्ट कन्सिडर करणार आहोत. किंवा जर आत्ता आपल्याला इथे कन्सिडर करायचे असेल तर हा जर आपला इपिडिडायमिस असेल तर त्याचे 3 पार्ट, हेड, बॉडी अँड टेल. अजून ह्याला म्हटलं जातं, हेड जो पार्ट असतो म्हणजे वरती असणारे तो झाला हेड रिजन, मिडल पार्ट असणारे तो झाला त्यांचा बॉडी इपिडिडायमिस, आणि शेवटचा असेल त्याला म्हणतात टेल इपिडिडायमिस. ह्यांची नावं: कॅप्यूट इपिडिडायमिस, second one we are going to consider, it is corpus epididymis, and the last one is quadra epididymis. This quadra name is quite familiar. फिशमध्ये त्यांचे टेलला प्रेझेंट असणाऱ्या फिनला आपण नाव दिलं होतं कॉडल फिन, राईट? दॅट मीन्स द टेल पार्ट ऑफ दॅट epididymis, it is nothing but the quadra epididymis. किंवा अजून नाव आहेत त्यांची. ह्यांना म्हटलं जातं इट इज ग्लोबस मेजर, ग्लोबस नॉर्मल, आणि हा असणार आहे ग्लोबल मायनर. आता ही नावं थोडीशी जड आहेत, आपण टप्प्याटप्प्याने चाललो आहे. इथे 4 नेम लक्षात ठेवले. टेस्टिसच्या 3 लेअरबद्दल बोललो, त्याच्यानंतर पुढे येऊन आपण इथे रेटेटेस्टिस बोललो, वास एफरन्स बोललो. ठीक आहे, हे 3 आणि ही 2 नावं इथे 5 झाले. 4 5. एपिडिडायमिसचे 3 झाले, म्हणजे झाले पुढे 8. हे 8 आणि ते 4 असे टोटल 12 नवीन नेम आपल्याला आत्ताच्या ह्या टॉपिकमध्ये गेलेत. सो टेस्टिसचा आपण हा पार्ट इथेच थांबूयात आणि लगेच पुढच्या लेक्चरमध्ये आपण हिस्टॉलॉजी ऑफ टेस्टिस, की ज्याच्यामध्ये परत एकदा आपण ह्या टेस्टिसचा लॉन्जिट्युडिनल सेक्शन ॲज वेल ॲज त्यांचा ट्रान्सफर सेक्शनसुद्धा कन्सिडर करणार आहोत. सो आपण पुढच्या टॉपिकमध्ये पाहूया. थँक्यू.